ओम जय गुरुदेव. खूप लोकांना पितृदोष असतो, पण पितृदोषाचा उपाय म्हटलं तर खूप खर्च असतो. म्हणून बरेचसे लोक ते करत नाही, आणि जे करतात त्यांना बऱ्याच लोकांना गुण आलेला नसतो. मग सगळ्यांना असा प्रश्न पडतो की आमचं पितृदोष काढून पण आम्हाला गुण कसा येत नाही आहे, की आता आम्हाला काहीच दोष नसताना पण आम्हाला आमचा त्रास का थांबत नाही आहे. तर खूप लोकांचं असं झालेलं आहे, तर त्याच्यावर खूप साधा आणि सोपा, खूप घरगुती करता येईल असा पितृदोषावर एक उपाय आहे. तो म्हणजे मी मागं पण 1-2-3 व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तर तुम्हाला आज पुन्हा एकदा सांगते, कारण आता कसं पितृपाठ चालू आहे. तर पितृपाठमध्ये तर ह्या पितृपक्षामध्ये काय करायचं असतं, तर दररोज तुम्ही थोडंसं आळणी भात करा. आळणी भात करून तो एका वाटीत काढून घ्यायचा, आणि त्यानंतर त्याच्यावर थोडं 1 चिमूट हळद टाका, 1 चिमूट मीठ टाका, आणि एक थोडेसे काळे तीळ आणि 2च थेंब तूप टाकायचे. हे सगळे एकत्र करून एक केळीचं पान आणून ठेवायचं आदल्या दिवशी. आणि त्या केळीच्या पानावर हे सगळं मिक्स केलेलं हे सगळं ठेवून जिथं कावळे येतील तिथं असं ते सगळ्या भाताचं असं गोळा करून घ्यायचा, आणि जिथं कावळे येतील तिथं ठेवायचं. आणि ज्या वेळेला हे ठेवायला जाल त्यावेळेला एकच बोलायचं, जेवढे काय आमचे पित्र असतील, जे अतृप्त गेले असतील किंवा जे उपाशी गेले असतील, अतृप्त गेले असतील, किंवा कोणाचा काही शाप असेल, दोष असेल, तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला क्षमा मागतो, किंवा कुणी रागाने गेला असेल असं बोलून तुम्ही ती प्रार्थना करायची आहे. आणि प्रार्थना करून ते तसंच नैवेद्य ठेवा. हे तुमचं नैवेद्य घ्या आणि आम्हाला श्रापातनं मुक्त करा, आम्हाला सुख द्या, असं प्रार्थना करा. ओम पितृदेवताय नमः असं बोला. जोपर्यंत पितृदोष जात नाही, तुम्ही देवाची कितीही पूजा करा, ती तुमची पूजा सफल होत नाही. म्हणून आता ह्या पितृपाठामध्ये तुम्ही जर हा उपाय दररोज जर केला, तर तुम्हाला कितीही मोठा पितृदोष असू द्या, त्या पितृदोषातनं तुम्हाला मुक्तता मिळते. आणि ज्या लोकांना पितृदोष असतो त्यांना कधी सुख लागत नाही. घरात कायम वाद असतात, भांडणतंटे असतात, कोणी कोणाशी नीट बोलत नाही, आणि कायम काही ना काही संकटे येत राहतात. तर ते पितृ अतृप्त असल्यामुळं ते तुम्हाला सुखाने राहू देत नसतात. हा खूप मोठा दोष आहे. तर ह्या दिवसामध्ये जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला कितीतरी जन्माचं पितृदोष असेल तो सगळा, तुमच्या पिढ्यानपिढ्यांचा पितृदोष हा नष्ट होतो. आणि आणखी एक सांगायचं म्हटलं तर हा पितृदोष फक्त सासरच्याच लोकांचा असतो असं नाही. माहेरचे जर तुमचे कुणी गेले असतील त्यांचाही दोष तुम्हाला लागू शकतो. तर हा उपाय करा, सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय उदय. ओम पद्मावती माता की जय.